अंधाऱ्या रात्रीची गंमत. दक्षिण देशात एक गरीब माणूस राहत होता. त्याचं नाव होते तेनालीराम. तो मोठा हुशार आणि चतुर होता. तो लोकांची थट्टा करी आणि त्यांना खूप हसवी. विजयनगरचे पेद्दन कवी एकदा तेनालीरामच्या गावी आले होते. बोलण्या बोलण्यात तेनालीरामने पेद्दन कवीला खूप हसवले. पेद्दन कवी खुश होऊन म्हणाले, तेनालीराम, तू विजयनगरला ये. राजा कृष्णदेवराय यांच्याकडून मी तुला चांगले बक्षीस मिळवून देईन. मात्र मी निरोप देईन त्यावेळी ये. पेद्दन कवी निघून गेले. त्यावर महिना झाला, 2 महिने गेले, 6 महिने लोटले, तरी विजयनगरहून निरोप आला नाही. आत्ता काय करावे? तेनालीराम गरिबीला कंटाळला होता. त्याने विचार केला आणि एके दिवशी तो थेट विजयनगर येथे निघून गेला. तेथे त्याने पेद्दन कवीची भेट घेतली. पण पेद्दन कवी ऐटीत होते. त्यांनी गरीब तेनालीराम याला ओळखसुद्धा दिली नाही. तेनालीराम निराश झाला नाही. धाडस करून तो थेट राजाच्या दरबारात गेला. राजा कृष्णदेवराय म्हणाले, कोण तू? राहणारा कुठला? काय काम तू करणार? आपली ओळख करून देताना चतुर तेनालीरामाने अशी काही गमतीची उत्तरे दिली की त्यामुळे राजाला खूप हसू आले. तेनालीरामाचा हजरजबाबीपणा आणि त्याची हुशारी पाहून राजा प्रसन्न झाला. त्याने तेनालीरामाला आपल्या आश्रयास ठेवून घेतले. तेनालीराम कविताही चांगल्या करी. त्यामुळे लवकरच त्याला राजकवीचाही मान मिळाला. तेनालीरामाचे चातुर्य आणि त्याचा थट्टेखोर स्वभाव यामुळे राजाला तो खूप आवडला. राजा त्याला नेहमी आपल्याबरोबर वागवी. पेद्दन कवींना मात्र तेनालीरामाचा हा मोठेपणा सहन झाला नाही. ते त्याचा द्वेष करीत. एकदा दरबारातून घरी जायला तेनालीरामाला खूपच उशीर झाला होता. अमावस्येची रात्र. काळाकुट्ट अंधार पडला होता. सगळीकडे सामसूम झाली होती. तेवढ्यात काय नवल, एका गल्लीच्या तोंडाशी धूमधडाड असा आवाज झाला. तेनालीराम तेथेच थबकला. तोच त्या गल्लीतून एक भल्ली मोठी अगडबंब आकृती तेनालीरामापुढे येऊन उभी राहिली. त्या धुडाला अनेक तोंडे होती. अक्राळ विक्राळ अशा त्या आकृतीने भयंकर रागाने ई ही 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 असा चमत्कारिक आवाज केला आणि गंभीर आवाजात ती म्हणाली, तेनालीराम, विजयनगरातून तू निघून जा, नाहीतर मी तुला फाडून खाईन. ही पहा, मला किती तोंडे आहेत. ई ही ही ही. त्या धुडाचे रूप पाहून आणि ते शब्द ऐकून तेनालीराम मुळीच घाबरला नाही. उलट तो खो खो करून सारखा हसू लागला. हसायला काय झालं? ते धूड संतापून म्हणाले. मोठी गंमत वाटली मला, तेनालीरामाने सांगितले. मी रागाने बोलत आहे आणि तू आपला खुशाल गंमत म्हणून हसतो आहेस? धुडाने विचारले. हसू नको तर काय करू? अहो, तुम्हालाही अनेक तोंडे आहेत हे खरं, पण हात मात्र 2च आहेत की. तेनालीरामाने त्या धुडाची थट्टा करून उत्तर दिले. मग काय झालं? या 2 हातांच्या नखांनी मी तुझं पोट फाडीन. ई ही ही ही. धुडाने दम दिला. अहो, हसून हसून माझं पोट आधीच फाटल्यासारखं झालं आहे. ते राहू द्या, पण ही गंमत वेगळीच आहे. तेनालीराम सांगू लागला. बोल लवकर, वेगळी गंमत काय आहे? धूड म्हणाले. गंमत अशी आहे की, बरं का, मलाही 2च हात आहेत आणि तोंड व नाक एक आहे. ज्यावेळी मला पडसं येतं ना, त्यावेळी हे एकच नाक पुसता पुसता माझे 2 हात थकून जातात. म्हणून मी म्हणतो, तुम्हाला पडसं आलं तर ही अनेक नाके पुसताना तुमच्या हातांची केवढी फजिती होत असेल. तेनालीरामाचे ते गमतीचे बोलणे ऐकून त्या अगडबंब धुडालाही खूप हसू आले. हसता हसता त्या धुडाने आपला तो अनेक तोंडांचा मुखवटा काढून बाजूला फेकून दिला आणि चटकन तेनालीरामाचे पाय धरले. तेनालीरामाला भिववून आणि त्याची फजिती करून त्याला विजयनगरातून हाकून देण्यासाठी एका आडदांड माणसाने ते विक्राळ सोंग घेतले होते. पण तेनालीराम त्याला घाबरून पळाला तर नाहीच. उलट आपल्या थट्टेखोर स्वभावाने व चातुर्याने त्याने त्या सोंगाड्यालाच हसवले आणि नमवले. राजा कृष्णदेवरायाला दुसऱ्या दिवशी ही गोष्ट कळली तेव्हा त्याचीही हसून हसून मुरकुंडी वळली. त्याने दरबार भरवून चतुर तेनालीरामाचा सत्कार केला आणि त्याला आणखी बढती दिली. तो प्रकार पाहून पेद्दन कवी यांनाही मोठे नवल वाटले. अशा प्रकारे आपली ही गोष्ट इथेच संपली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.